अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, मी पूजा आपल्या स्वामीमय जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुम्ही कधी विचार केला आहे का, काही लोक खूप मेहनत करतात तरी त्यांना यश मिळत नाही, तर काहींच्या आयुष्यात सर्व काही सुरळीत घडतं. यामागे फक्त नशीब नसतं, आपल्या बोलण्याच्या सवयीचाही त्यावर मोठा परिणाम होतो. अनेकदा आपण आनंदात किंवा विश्वासाने अशा काही गोष्टी इतरांना सांगून टाकतो, ज्या गुपित ठेवायला हव्या होत्या. नंतर त्याच गोष्टी आपल्या अडचणींचं कारण बनतात. आज आपण अशाच 5 महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. या शिकवणी अध्यात्म, विवेक आणि संयम यावर आधारित आहेत. या गोष्टींचे पालन केल्यास मन अधिक शांत, स्थिर आणि सकारात्मक राहू शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर पहिले गुपित, आपली मोठी स्वप्ने आणि योजना आधीच सर्वांना सांगू नका. अनेक लोक काय करतात की एखादं नवीन काम सुरू करण्यापूर्वी त्याची घोषणा करतात. जसे की मी नवीन व्यवसाय सुरू करणार आहे, मी घर बांधणार आहे, मी मोठी परीक्षा देणार आहे. परंतु काम पूर्ण होण्यापूर्वीच अनेक अडथळे येतात. याचे कारण फक्त इतर लोक नसतात. कधीकधी आपण स्वतःच बोलून समाधानी होतो आणि कृती कमी पडते. किंवा काही वेळेस असंही होतं की लोक यामध्ये काही गोष्टी आपल्याला सांगू लागतात, ज्या की नकारात्मक असतात. त्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो. म्हणून शांतपणे काम करा. यश मिळाल्यानंतरच त्याची माहिती द्या. जो माणूस कमी बोलतो आणि जास्त काम करतो, त्याचे यश अधिक टिकाऊ असते. आता आपण पाहूया दुसरे गुपित. आपल्या कमाईची आणि संपत्तीची चर्चा करू नका. पैसा हा जीवनाचा आवश्यक भाग आहे, पण त्याचे प्रदर्शन अनेकदा मत्सर, अपेक्षा किंवा गैरसमज निर्माण करू शकतात. कोणी विचारले म्हणून प्रत्येक आर्थिक तपशील सांगणे आवश्यक नसते. नम्रता आणि विवेक हेच खरे धन आहे. आपली प्रगती शांतपणे करा. दान करा, पण दिखावा करू नका. आता आपण तिसऱ्या गुपिताकडे वळूया. केलेले सत्कर्म सांगत फिरू नका. जर तुम्ही कोणाला मदत केली असेल, दान केले असेल किंवा एखादे चांगले काम केले असेल, तर त्याची सतत जाहिरात करू नका. एकदा सांगितले झाले, पण सतत तेच सांगणे योग्य नाही. खरे सत्कर्म तेच जे अपेक्षेशिवाय केले जाते. दुसऱ्यांकडून कौतुक मिळावे म्हणून केलेले कार्य आणि निस्वार्थ भावनेतून केलेले कार्य यात फरक असतो. चांगले कर्म स्वतःच आपले फळ देते. आता चौथे गुपित पाहूयात. आपल्या घरातील अडचणी सर्वांना सांगू नका. प्रत्येक कुटुंबात चढ उतार येतात. असे कुठलेच घर नाही किंवा कुटुंब नाही की जिथे समस्या नाहीत. प्रत्येक घरी मातीच्या चुली आहेत. घरातील वाद, आर्थिक अडचणी किंवा वैयक्तिक समस्या प्रत्येकाला सांगणे योग्य नसते. योग्य व्यक्तीकडूनच सल्ला घ्या. परंतु प्रत्येकाशी दुःख वाटत राहिल्याने समस्या सुटतीलच असे नाही. शांतपणे विचार करा, योग्य निर्णय घ्या आणि श्रद्धा कायम ठेवा. आता 5वे गुपित पाहूया. आपल्या साधना आणि जपाचा दिखावा करू नका. तुम्ही किती जप करता किंवा किती सेवा करता किंवा किती व्रत पाळता, हे सतत सांगण्याची गरज नाही. भक्ती ही अंतःकरणातील भावना आहे. ती प्रदर्शनासाठी नसून आत्मिक उन्नतीसाठी असते. मनापासून केलेली प्रार्थना अधिक मौल्यवान असते. आज आपण 5 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या. पहिली म्हणजे
मोठी स्वप्ने आणि योजना गुपित ठेवा. दुसरी म्हणजे कमाई आणि संपत्तीची अनावश्यक चर्चा टाळा. तिसरी म्हणजे सत्कर्माचा दिखावा करू नका. चौथी म्हणजे घरातील अडचणी प्रत्येकाला सांगू नका. साधना आणि भक्ती नम्रतेने करा. ही झाली पाचवी गोष्ट किंवा पाचवे गुपित. या शिकवणीचा उद्देश कोणापासून काही लपवणे नसून विवेकाने आणि संयमाने जीवन जगणे हा आहे. जर हे विचार तुम्हाला आवडले असतील, पटले असेल, तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, किंवा व्हिडिओ आवडला तर असे देखील तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.